पैसे आणि दागिने चोर पळवतो अशी आपली समजूत असेल तर थांबा, कारण जळगाव जिल्ह्यात चक्क चोरट्याने बसच पळवली आहे। जळगाव जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगाराची नवी कोरी जिजाऊ बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली। या घटनेची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे। जामनेर आगाराची MH19 NE 4214 या क्रमांकाची ही बस रविवारी रात्री सुमारे 2:30 वाजता आगारातून गायब झाली। सोमवारी सकाळी ही बस शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर दिसली। गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झालं। याबाबत गावात चर्चा सुरू झाली। शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत। फरशी पुलावर बंद अवस्थेत उभा असलेल्या बसबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। बसची पाहणी केल्यानंतर ही बस जामनेर आगाराची असल्याचं समोर आलं। त्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांना घटनेची माहिती दिली। प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने बस आगारातून बाहेर काढली। नवी कोरी बस घेऊन संशयिताने जामनेर शहरातून शहापूरच्या दिशेने प्रवास केला। मात्र खडकी नदीवरील फरशी पुलाजवळ बसचे पुढील चाक पंक्चर झाले। त्यानंतर बस पुढे नेताना आल्याने संशयिताने बस तिथेच सोडून दिली आणि घटनास्थळावरून पलायन केलं। पळवून नेलेली नवी कोरी जिजाऊ बस जामनेर आगारातून जळगाव नेरी जळगाव या मार्गावर नियमित धावत असते। प्रवाशांच्या सेवेसाठी वापरली जाणारी बस अशा प्रकारे पळवून नेण्यात आल्याने ST प्रशासनातही खळबळ उडाली आहे। दरम्यान आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे। मात्र जामनेर आगारातून नवी कोरी ST बस अशा प्रकारे चोरी झाल्याने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बस आगारातून बाहेर जात असताना संबंधित व्यक्तीची कुणालाही चाहूल कशी लागली नाही याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान याबाबत जामनेर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे।